मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये। मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज स्वामींबद्दल काही ना काही माहिती, तसेच आपले विविध सण, व्रत, वैकल्य याबद्दल माहिती सांगत असते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर ते पूर्ण पाहत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। तर सुरुवातीला सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस तसेच येणारा प्रत्येक दिवस आनंदात, सुखी, समाधानी जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकारात्मक विचार। आपल्या आयुष्यामध्ये आपण काही गोष्टींचा खूप अतिविचार करतो आणि ज्या गोष्टींचा विचार करायला हवा त्या गोष्टींचा विचार करत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आयुष्य जगत असताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे किंवा कोणत्या अति गोष्टींचा विचार करणे टाळले पाहिजे। बघा, आयुष्यात अनेक चढ उतार आहेत। प्रत्येक व्यक्तीला एका वेगळ्या मार्गाने आयुष्यात संकटाचा सामना करावाच लागतो, कारण संकट कधीही कोणाला चुकलेलं नाही। परंतु संकटाच्या क्षणी सकारात्मक विचार अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे। सकारात्मक विचार म्हणजे जीवनातील प्रत्येक परिस्थितीला आशावादी दृष्टिकोनातून पाहणे। सकारात्मक विचारांचा अभ्यास केल्याने आपल्याला मानसिक शांती, आनंद आणि जीवनातील यश मिळवता येते। तर आशा आणि विश्वास हे जीवनातील सर्वात मोठं शस्त्र आहे। आशा आणि विश्वास जीवनाच्या अंधारात प्रकाश देतात। संकटात किंवा कठीण वेळेत ही दोन गोष्टी आपल्याला मदत करतात आणि आपल्याला पुढे चालायला प्रोत्साहित करतात। तसेच आपण प्रत्येक दिवशी नव्या संधीचा लाभ घेतला पाहिजे। प्रत्येक दिवस आपल्याला नवा अवसर देतो असा आपण विचार करून त्याचा उपयोग केला पाहिजे। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद मानला पाहिजे आणि त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे। जीवनाच्या प्रत्येक वळणावर शिकण्याची संधी आहे। जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये एक महत्त्वाचा धडा असतो, त्यातून शिकून आपलं व्यक्तिमत्व अधिक आपण प्रगल्भ बनवू शकतो। तसेच सकारात्मक विचार जीवन बदलतात हे नक्की। जेव्हा तुमचे विचार सकारात्मक असतात तेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य एक सकारात्मकतेच्या दिशेने वळतं। विचारांमध्ये शक्ती, तेच तुमच्या भविष्यातील गती ठरवतात। तसेच वाढवायला आणि शिकायलाही कधीही थांबू नका। शिक्षण आणि विकास आयुष्यभर चालू असायला हवं। जितकं तुम्ही शिकता तितकं तुमचं व्यक्तिमत्व आणि जीवनाचा स्तर उंचावतो। तसेच प्रयत्न करणे म्हणजेच यशाच्या मार्गावर एक पाऊल पुढे टाकणे। यशाचे शिखर गाठण्यासाठी कष्ट आणि मेहनत आवश्यक आहे। प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ आणतो, म्हणून कधीही प्रयत्न करणं थांबवू नका। जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवा। तसेच सकारात्मक दृष्टिकोन असेल की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच शकता। आपले विचार जितके सकारात्मक असतील तितके जीवनात आनंद आणि यश आपल्याला मिळतो। तुमच्या ध्येयाकडे एक छोटे पाऊल जरी टाकले तरी तो पुढे जाण्याचा एक महत्त्वाचा टप्पा असू शकतो। ध्येयाची प्राप्ती एकदम मोठ्या बदलातून होत नाही। छोटे पाऊल कधीही आणि छोटे प्रयत्न मोठ्या यशाकडे नक्कीच नेतात। त्यामुळे कधीही छोटे प्रयत्न थांबवू नका। तुम्ही जितकी इतरांना हसवता तितकंच तुमचं जीवन आनंदमय होतं। हसणं आणि इतरांना हसवणे यामुळे आपल्या मनाची शांती आणि आनंद मिळतो। जीवनातील इतरांना आनंद देणे आणि हसवणे हे सुद्धा एक मोठं वरदान आहे। विश्वास ठेवा, सर्व काही शक्य आहे। स्वामी तर आपले सांगतातच की जीवनात अशक्य असं काहीच नाही आणि आपले स्वामी अशक्य ही गोष्टी शक्य करून दाखवतात। हे तर सर्व स्वामी भक्तांना माहितीच आहे। विश्वास असला की कोणतीही गोष्ट साध्य करणे शक्य आहे। त्यासाठी आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार अत्यंत महत्त्वाचे। आयुष्यात अडचणी येणे म्हणजेच एक नवीन शिकवण आहे। अडचणी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत। त्या येणारच, त्या आपल्याला नवीन शिकवणी देतात, ज्या आपल्याला बळकट आणि अधिक सक्षम बनवतात। चुका करणं आणि त्यातून शिकणं हीच प्रगती आहे। चुकीचं करणं हा शिकण्याचा एक भाग आहे। प्रत्येक चुकीतून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि तेच आपल्याला यशाकडे नेतं। आयुष्य एक चांगल्या गोड गोष्टींसाठी धाडस दाखवणं आहे। तुम्ही जे आज करता त्याचे परिणाम तुमच्या भविष्यावर होईल। प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समृद्ध करतो। तुमच्या जडणघडणीचे नियंत्रण तुमच्या हातात आहे। सकारात्मक विचार आणि कृती यामुळे आयुष्यात उजाळा येतो। स्वप्नांना साध्य करण्यासाठी प्रयत्नांची शर्ती करा। स्वप्न जरी मोठी असली तरी त्या साकार करण्यासाठी मेहनत, समर्पण आणि निरंतर प्रयत्नांची गरज करा। मेहनत आणि धैर्याने कोणतीही स्वप्न खरी करता येतात। जीवनात प्रत्येक पावलाला उद्देश असावा। तुम्ही जेथे जाता त्यासाठी काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि त्या उद्देशामुळे तुमचं जीवन मार्गदर्शित होतं। तसेच आपण जे विचार करतो तेच आपल्याला मिळते। त्यामुळे कधीही विचार करताना
कोणताही विचार नकारात्मक न करता सकारात्मकच करायचा, की माझ्या आयुष्यात जे काही होईल ते स्वामींच्या आशीर्वादाने खूप चांगलं होईल आणि मला जे स्वामींनी दिलं आहे त्यात मी खूप समाधानी आहे, असे आपण रोजचं मानून चाललो तर आपलं आयुष्य कधीही दुःखी राहणार नाही. आणि स्वामी भक्त असाल तर आपल्याला माहितीच आहे की स्वामींची शिकवण आहे की प्रत्येक गोष्टीकडे आपण एक नवीन संधी म्हणून बघितलं पाहिजे. एखाद्या नकारात्मक गोष्टीत सुद्धा काहीतरी सकारात्मक छोटासा तरी असं क्षण असतोच की ज्यातून आपण ते घेतलं पाहिजे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.